नमस्कार. कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्ट्री विथ ॲश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गुगल क्रोमच्या एका ऑप्शनबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपले ॲप्स असतात त्याप्रमाणे एखाद्या कंपनीचं ॲप नसेल, पण गुगल ही आपल्याला एक चांगली सर्व्हिस देते. चांगला ऑप्शन त्यांनी तयार केलेला आहे. तो आहे ॲड टू होम स्क्रीन हा ऑप्शन. म्हणजे काय आहे, तर तुम्ही जो ॲप वापरता तशाच प्रकारे एक स्क्रीनवर वेबसाईटवर न जाता आपल्याला ॲप वापरता येतो. त्याची आपण माहिती घेऊ मित्रांनो, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, तो ऑप्शन खूप सुंदर आहे मित्रांनो, मलाही आवडलं, तुम्हाला पण आवडेल. आता ते प्रत्येकाच्या चॉईसवर डिपेंड करते, प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर डिपेंड करते मित्रांनो. तर कसं काय करायचं ते सांगू मित्रांनो. पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाणे. होम स्क्रीनवर स्वतःचा फोटो असू शकतो, स्वतःच्या परिवाराचा असू शकतो, कोणी जो आपला आवडता व्यक्ती आहे त्याचा असू शकतो, निसर्गचित्राचा असू शकतो. ज्याप्रमाणे माझ्या होम स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, विक्ट्री विथ ॲश ही वॉलपेपर माझ्याकडे लावलेला आहे मित्रांनो. तर आता समोर बघा मित्रांनो, काय करायचं की आपले जे ॲप्स आहेत त्यांच्यामध्ये जायचं. तर अनेक जे आपण ॲप्स वापरतो ते ॲप्स आहेत मित्रांनो सगळे त्याच्यामध्ये. तर प्रत्येकजण कोणी नाही कोणी मायक्रोसॉफ्टचं ब्राउझर वापरत असेल, कोणी इंटरनेटचा ब्राउझर वापरत असेल, कोणी क्रोम ब्राउझर वापरत असेल, अनेक ब्राउझर वापरत असतात. मोस्टली भारतामध्ये आम्ही सर्व क्रोम ब्राउझर वापरत असतो. त्या क्रोम ब्राउझरवर जाणे, त्याच्यानंतर तुम्ही क्रोमला टच करणे, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगल पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतात, गुगल बाकी सगळ्या गोष्टी दिसतात मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही मराठी तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला तिथं सर्च करू शकता मित्रांनो. तर आपल्याला विक्ट्री विथ ॲशचं ॲप काढायचं मित्रांनो. काय करायचं, तर पहिल्यांदा जी वेबसाईट आहे नाव, त्या वेबसाईटचं नाव टाकायचं मित्रांनो. विक्ट्री विथ ॲश हे टाकल्यानंतर आपण सर्च करायचं मित्रांनो. सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट ओपन होईल, विक्ट्री विथ ॲश एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी, त्या वेबसाईटला क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्यानंतर आपल्याला विक्ट्री विथ ॲशची अशी पॉझिटिव्ह एनर्जी असणारी रिसेट, राईज अँड फोकस ही जी वेबसाईट आपल्याला ओपन होईल विक्ट्री विथ ॲशची, त्याच्यामध्ये खूप सुंदर असं ॲश मोपारे सरांचं फोटो थंबसहित दिलेला आहे आणि अनेक आम्ही पाहू शकतो मित्रांनो. अनेक इन्फॉर्मेशन आहे. आपण लँग्वेज पण बदलू शकतो मित्रांनो इथे. आता आपल्याला होम स्क्रीनवर आपल्याला ॲप आणायचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, तर तुमच्या मोबाईलच्या राईट हँड साईडला वरती 3 डॉट दिसतात, 3 बिंदू दिसतात, त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यावर तुम्हाला अनेक ऑप्शन्स याच्यामध्ये येतील मित्रांनो. तर त्याच्यामध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. न्यू टॅब आहे, तुम्हाला जे हिस्ट्री डिलीट आहे, अनेक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ॲड टू होम स्क्रीन याला क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल ॲप हे तुम्हाला येईल मित्रांनो. तर इन्स्टॉल ॲपवर तुम्ही करायचं. त्याच्यामध्ये लिहिलं राहतं मित्रांनो की जे तुम्ही वेबसाईट ओपन केली त्या वेबसाईटचं नाव लिहिलेलं आहे मित्रांनो तिथे. तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं मित्रांनो. याच्यामध्ये 2 ऑप्शन्स असतात मित्रांनो, की एखाद्याला इन्स्टॉल ऑप्शन येऊ शकतो, जसं माझ्या मोबाईलला माझ्या टॅबला आलेला आहे इन्स्टॉल ॲप म्हणून, तर इन्स्टॉल ॲप होऊ शकते मित्रांनो. नाही तर तुम्हाला येतो मित्रांनो त्याच्यामध्ये ॲड टू होम स्क्रीन. तर क्लिक करायचं मित्रांनो, ॲड करायचं. त्याच्यानंतर क्रिएट शॉर्टकट ते त्याच्यानंतर ॲड करायचं. ज्याप्रमाणे आता इन्स्टॉल ॲप आले तशाचप्रमाणे क्रिएट शॉर्टकट तिथं पण विक्ट्री विथ ॲश लिहिलं राहील. त्याच्यानंतर इन्स्टॉल करायचं मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे क्रिएट शॉर्टकट झालं ते ॲड ॲटोमॅटिकली असं लिहिलं राहते मित्रांनो. त्याला क्लिक करायचं मित्रांनो. कसं, तर इन्स्टॉल आपलं केलं तुम्ही ॲड ॲटोमॅटिकली करायचं मित्रांनो. आता आपण बघू मित्रांनो की होम स्क्रीनला तुमच्या ॲप किंवा वेबसाईटची जी शॉर्टकट आहे ती तुम्हाला दिसेल की नाही. होम स्क्रीनवर जायचं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, माझं विक्ट्री विथ ॲशचं हे
ॲप इथे डाउनलोड झालेला आहे मित्रांनो. काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला मित्रांनो, की आपण 10 वेळा क्रोमवर जाणे. बाकी ॲपप्रमाणे हे आपण वापरू शकतो. हे तुमच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न असते मित्रांनो. तुम्ही जर समजा जर ऑप्शन निवडला तर तुम्हाला ते 10 वेळ कोणत्याही ब्राउझर जाण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ॲपवर जाणे, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ती वेबसाईट ओपन होते आणि तुम्ही जे काही कार्य करता ते कार्य करू शकता मित्रांनो. एवढी साधी आणि सरळ प्रोसिजर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुम्ही कॉमेंट्स आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.